हाय व्होल्टेज झालेली राहुल गांधींची छात्रों की गूंज नावाचा कार्यक्रम तुम्ही बघितला असाल, ऑनलाईन बघितला असाल, काही जणांनी ऑफलाईन सुद्धा तिथे अटेंड केलेला असेल. एकंदर हा जो काही कार्यक्रम होता, ही जी काही सभा होती किंवा ही जी काही मीटअप होती, ही सगळी अनुभवल्यानंतर नेमकं राहुल गांधींना काय नेरेशन सेट करायचं होतं, ते यशस्वी झालं का? की त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून नेमके कोणते अडथळे घालण्यात आले आणि त्याचा इम्पॅक्ट एकंदर जनतेवरती, त्या युवकांवरती काय पडलेला आहे, हे थोडक्यात समजून घेण्याचा आजच्या या व्हिडिओमधून प्रयत्न करूयात. मंडळी, तुम्ही सगळ्यांनी जर बघितलं असेल तर राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत, पुण्यात येत आहेत म्हटल्यानंतर एक क्रेज वेगळीच गेल्या काही काळामध्ये तयार झालेली होती. तुम्ही सोशल मीडियावरती कुठलंही अकाउंट ओपन केलं, काही स्क्रोल करत असाल तर एखादी तरी राहुल गांधींची रील ही तुमच्यापर्यंत आलीच असेल. आणि मग ती सभा इतकी क्रेज घेते म्हटल्यानंतर त्याच्यावरती कशा पद्धतीनं डॅमेज तिला करता येईल याच्यासाठी साहजिकच आहे विरोधकांकडून प्रयत्न नाही होणार. मग ते विरोधक कसले? मग गेल्या काही काळामध्ये जसे की आज सभा आहे तर काल सुद्धा ABVPच्या विद्यार्थ्यांनी कुठंतरी तिथं COEP कॉलेजमध्ये किंवा तिथं काही विद्यार्थ्यांना धमकवलं वगैरे वगैरे अशा पद्धतीचे व्हिडिओ समोर आले. मग तिथं काँग्रेसचे कार्यकर्ते पोहोचले, हे तुम्ही बघितलं असेल. आज जर बघितलं असेल तर अनेक भाजपच्या प्रवक्त्यांनी अशी वक्तव्य केली होती की तिथं येणाऱ्या मुलींना पैसे देऊन आणलं जातंय. कोणी म्हणतंय 3,000, कोणी म्हणतंय 3,500 रुपये देऊन तिथं आणलं जातंय आणि मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतोय, अशा पद्धतीचे नॅरेशन्स तयार केले गेले होते. त्याच्याही पुढे जाऊन याचा इम्पॅक्ट होत नाही म्हटल्यानंतर त्याच वेळेला किंवा त्याच दिवशी दुसऱ्या बाजूला जर बघितलं असेल, राहुल गांधींची सभा एकीकडे आहे तर दुसऱ्या बाजूला तिकडं वंदे मातरम वगैरे घेण्याच्या संदर्भातले पुण्यामध्ये काही उपक्रम हे आजच करण्यात आलेले होते. तर अशा सुद्धा घटना काही घडताना आपल्या सगळ्यांना दिसल्या होत्या. एकंदर काय तर अशा अनेक गोष्टी घडवून आणण्याचं इतकंच काय तर देशाचे पंतप्रधान हे सुद्धा त्यांनी जी काही नवीन कार्यकारिणी बनवलेली आहे, मीडिया टीम चेंज केलेली आहे, नवीन कमिटी बनवलेली आहे, त्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासंदर्भातली सुद्धा त्यांच्या सगळ्या भूमिका या त्याच वेळामध्ये किंवा समथिंग जवळपासच्या काळामध्ये सगळ्या होणार होत्या. एकंदर काय तर राहुल गांधींचा तयार होत असणारा ऑरा, राहुल गांधींच्या सभेचा इम्पॅक्ट काही प्रमाणात का असू दे, काही ना काही करून कसं कमी करता येईल याच्यासाठी कुठंतरी विरोधकांकडून प्रयत्न झाले का? तर निश्चितपणे झाले, असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. पण आता मुद्दा राहतोय राहुल गांधींच्या सभेत काय झालं, त्याचा इम्पॅक्ट नेमका कसा झाला, तो पॉझिटिव्ह होता की निगेटिव्ह होता, याच्यावरती थोडंसं थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. राहुल गांधींच्या एकंदर त्या संपूर्ण कार्यक्रमाचं छात्रों की गुंजचं स्वरूप जसं होतं की सगळ्या मुलीच तिथं होत्या, मुलांना सुद्धा व्यवस्था केली होती, मात्र ते दुसऱ्या बाजूला जिथं स्क्रीनवरती ते मुलं राहुल गांधींना बघू शकत होते. पण या सगळ्या मुली तिथं ज्या अपेक्षेने गेलेल्या होत्या की सगळ्याच मुलींना राहुल गांधींसोबत बोलता येईल का, तर साहजिकच आहे एवढ्या हजारोंच्या संख्येनं जेव्हा मुली येतात त्यावेळेला साहजिकच त्यांना त्यांच्यासोबत बोलता येणार नाही, हे निश्चित होतं. मग हा कार्यक्रम स्क्रिप्टेड होता का? तर असं तुम्ही सगळ्यांनी जर तो बघितला असेल ऑनलाईन ऑफलाईन, काही प्रमाणामध्ये तो स्क्रिप्टेड वाटत होता. म्हणजे जसे की राहुल गांधी एखाद्या मुद्द्याला सुरुवात करतायत आणि जसं की त्यांनी सुरुवातच केली होती की संपूर्ण देशामध्ये महिलांना कसं दुय्यम लेखलं जातं हा त्यांचा अजेंडा होता आणि त्यातून मग महिलांनी कशा पद्धतीनं भूमिका मांडल्या पाहिजेत, त्यांच्यावरती कशा अन्याय होत आहेत, हे त्यांनी सगळ्या एकंदर त्यांच्या भूमिकांमधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि अतिशय चांगला विषय त्यांनी निवडलेला होता, चांगल्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न केला. पण स्क्रिप्टेड कुठे वाटला तर सुरुवातीच्या टप्प्यात जर बघितलं असेल तर त्यांनी एक मुद्दा निवडला की कशा पद्धतीने, म्हणजे जसं त्यांनी उदाहरण पहिल्यांदा दिलं की मनुस्मृतीमध्ये महिलांना दुय्यम लेखण्यासाठी कशा पद्धतीनं वर्णनं केली जात आहेत आणि मग त्याची दाखले देत ते स्क्रीनवरती त्याचं विश्लेषण सुद्धा करताना आपल्या सगळ्यांना दिसले. मात्र त्यानंतरच्या येणाऱ्या मुली सुद्धा मग त्याला अनुसंगानच कसं काय प्रश्न विचारत होते, हा तुमच्याही मनात प्रश्न पडला असेल. तर असं होतं की तिथं एवढ्या मोठ्या स्टेजवरती ज्या वेळेला कार्यक्रम होतो, विरोधक बसलेलेच असतात व्हिडिओज कट करून त्याचे ट्रोलिंग करण्यासाठी. मग त्याच्यामध्ये काही चुकीचं जाऊ नये याच्यासाठी कदाचित त्या मुलींची आधी ब्रीफिंग घेतलेली असेल किंवा काही प्रश्न त्यांना आधीहून दिलेले असतील. परंतु जसं तुम्ही कार्यक्रम पुढं जाताना बघत होतात, तिथं तिथं अनेक मुली होत्या ज्या उत्स्फूर्तपणे बोलताना दिसत होत्या. म्हणजे जसे की आदिवासी समाजातून येणारी ती जर मुलगी बघितली असेल तर तिनं मांडलेला मुद्दा हा अतिशय विचार करण्यासारखा होता. मग त्या आंदोलन करतायत, मग कशा पद्धतीनं आंदोलन करतायत आणि मग त्यांना न्याय देण्यासाठी राहुल गांधी काही करू शकतात का? मग त्याच्यावरती इनफॅक्ट त्याच वेळेला उत्स्फूर्तपणे आलेली राहुल गांधींची प्रतिक्रिया की मी सुद्धा तुमच्यासाठी तिथे येतो, मला पण बोलवा. म्हणजे हे जे काही आहे हे खरं तर कुठंतरी उत्स्फूर्तपणे होतंय याची जाणीव होत होती. त्याच्याही पुढे जाऊन जर आपण बघितलं असेल तर पालघर किंवा त्या पालघर भागातून येणारी त्या मुलीनं तिच्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीनं महिलांना
म्हणजे राहुल गांधींनी त्यांच्या एकंदर वक्तव्यामध्ये सांगितलं की देशामध्ये 100 पैकी 6 मुलींवरती रेप हे होतात, अशा पद्धतीचं त्यांचं स्टेटमेंट होतं. त्याच्यासाठी त्यांनी रिसर्चही केला असेल किंवा आपण जर बघितलं तर क्राईम ब्युरोचे रिपोर्ट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी तपासलेल्या असतील आणि त्यामुळेच त्यांनी काढलेलं असेल. पण ही चिंताजनक किंवा खरंच विचार करायला लावणारी गोष्ट होती. आणि मग त्याच विषयाला धरून एका मुलीने सांगितलं सुद्धा की कशा पद्धतीनं तिच्या एकंदर प्रवासामध्ये वयाच्या 13व्या वर्षी एखाद्या मुलांनी चुकीचं वर्तन करणं असू द्यात किंवा तिथून पुढच्या स्टेप्सवरती मुलींना वेगवेगळ्या टप्प्यांवरती कसं या समाजामध्ये हिनवलं जातं किंवा कशा पद्धतीनं गैरफायदा घेतला जातो, या सगळ्या गोष्टी असतील तर ह्या अगदी परखडपणे मुली बोलताना दिसत होत्या. ही कौतुकास्पद गोष्ट होती. म्हणजे एकंदर काय तर मुलींना बोलतं करण्यासाठी एक मोठं स्टेज राहुल गांधींनी दिलं असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. त्यांचं नेरेशन हेच होतं. मग जर राजकीय दृष्टिकोनातून नेरेशन जर बघितलं तर मोदींची क्लिप सुद्धा त्यांनी व्हायरल केली, म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे काही दिवसांपूर्वी आपण बघितलं असेल तर विद्यार्थ्यांच्या आंदोलनावेळी मोदींनी नंतर म्हटलं होतं की आपल्या मुली कशा पद्धतीने बोलतायत, ते संस्कृतीला धरून नाही वगैरे वगैरे, त्यांचा एकंदर बोलण्याचा कल होता. पण राहुल गांधींनी तो खोडून काढत म्हणजे मुलं शिवाय देत असतील तर चालतं, मुलींनी दिला तर चालणार नाही, तिथं संस्कृतीला तडा जातो, हे योग्य आहे का? म्हणजे तिथं ते परस्पेक्शन बिल्ड करण्याचा प्रयत्न हे राहुल गांधी व्यवस्थित पद्धतीनं करत होते. त्यांनी राजकीय वळण फार देण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु एकंदरपणे बघितलं तर लोकांच्या मनावरती राजकीय अँगलने एक चांगला इम्पॅक्ट टाकण्याचा सुद्धा प्रयत्न त्यांच्या एकंदर आजच्या कार्यक्रमातून झाला. त्यांची वाढतेली क्रेज ही निश्चितपणे लोकांमध्ये, युवकांमध्ये एक मोठी महत्वाची भूमिका ठरताना दिसतीये. विरोधी पक्षाचे येणाऱ्या काळातले महत्वाचे, आता तर ते अपोजिशन लीडर आहेतच, मात्र येणाऱ्या काळात पंतप्रधान पदाचे चेहरे आहेत, ह्याच्यामध्ये कुठलाही आता दुमत राहताना दिसत नाही. एकंदर आजची सभा यशस्वी झाली का अयशस्वी असं म्हणाल तर 100% ती सभा यशस्वी झाली. मोठ्या प्रमाणात युवक युवतींचा प्रतिसाद त्या सभेला मिळालेला होता. एकंदर झालेले प्रश्न सगळे बघितले तर त्याच्यावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवूयात. आता शॉर्ट टाईमवरती हा व्हिडिओ बनवतोय, परंतु प्रश्न अतिशय उत्तम पद्धतीने मुलींनी विचारले. त्यांच्या आयुष्यावरती भाष्य करणारा व्हिडिओ होता. एकंदर तो सगळा व्हिडिओ म्हणजे आपण लाईव्ह बघितलो म्हणून. मात्र तिथं ज्यांनी कार्यक्रम बघितला अत्यंत महत्त्वाचे समर्पक प्रश्न घेऊन, म्हणजे घराच्या 4 भिंतींपुरतं मुलींचं आयुष्य नाहीये किंवा समाजात वावरत असताना तिथं त्यांना येणाऱ्या अडचणी नेमक्या काय आहेत, त्या सगळ्यांवरती कुठंतरी ओहापोह झाली. आणि एकंदर कुठंतरी लोकांसाठी आवाज उचलणारा एखादा लीडर आहे जो लोकांच्यात जाऊ शकतो, येणाऱ्या उत्स्फूर्त प्रश्नांना उत्तरं देऊ शकतो, याची जाणीव कदाचित राहुल गांधींच्या त्या एकंदर कार्यक्रमातून आजच्या झाली. आणि मला वाटतं असं बोलणारे नेते असतील तर निश्चितपणे येणाऱ्या काळात जरी चुकीचं आहे तर चुकीचं म्हणता येईल आपल्याला, बरोबर आहे तर बरोबर म्हणता येईल, पण लोकांशी येऊन किमान बोललं तरी पाहिजे. कदाचित आपल्या देशाचे प्रमुख असतील किंवा कुठल्याही देशाचे प्रमुख असतील, त्यांनी सुद्धा बेधडकपणे असं लोकांशी संवाद साधला पाहिजे. फ्रेंड्स म्हणून एक व्हिडिओ बनवून काही होणार नाही मला असं वाटतं. बाकी राहुल गांधींचा सध्याचा स्टँड तुम्हाला कसा वाटतो, त्यांचा ऑरा तुम्हाला कसा वाटतो, आणि राहुल गांधींची कोणती गोष्ट तुम्हाला आवडते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधींचं जे काही चाललंय ते फक्त पॉलिटिकल अँगलनं चाललंय की त्यांना खरंच देशासाठी काही वाटतं? तुमचं याबद्दलचं काहीही मत असेल कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि पाहत रहा शब्दवेडे.